अशी खमंग आणि रुचकर थालीपीठा तयार करण्यासाठी 3 महिने टिकणारी अशी थालीपीठाची भाजणी तयार केलेली आहे। तर बघा, थंडीच्या दिवसात तर कडकडून आपल्याला भूक लागते नाही का, मग आपण काय करावं, तर आपल्या घरात जर भाजणी असेल तर आपण कधीही थालीपीठ करून खाऊ शकतो। अगदी अशी खमंग आणि रुचकर स्वादिष्ट असं चवीला आपलं थालीपीठ इथे तयार झालेलं आहे। तुम्ही हे थालीपीठ ना लोण्याबरोबर दह्याबरोबर खाऊ शकता। आता आपण कसं पूर्ण असं थालीपीठाची भाजणी दाखवलेली आहे, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका आणि हवं तेव्हा तुम्ही करून खाऊ शकता। नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग, प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। आपण ना आज थालीपीठाची भाजणी करतोय, त्यासाठी बघू शकता तुम्ही इथे हे सर्व एवढी अशी जिन्नस इथे मी घेतलेले आहेत। आता काय काय घेतलेलं आहे थालीपीठ करण्यासाठी, कोणतं साहित्य घेतलेलं आहे ते आपण इथे पाहूयात। पाहू शकता तुम्ही इथे मी 1.5 पाव ज्वारी घेतलेली आहे, इथे पाव किलो ही बाजरी आहे, तांदूळ आहेत 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। ही बघा, ही मुगाची डाळ घेतली आहे ना 1 वाटी, त्या वाटीच्या मापानेच मी इथे तांदूळ 1 वाटी घेतलेले आहेत। चण्याची डाळ घेतली 1 वाटी, मुगाची सालवाली डाळ घेतलेली आहे 1 वाटी, तुम्ही बिना सालवाली पण घेऊ शकता। इथे अर्धी वाटी चणे घेतलेले आहेत अख्खे, इथे अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली आहे, इथे 1 वाटी गहू घेतलेले आहेत, इथे पाव वाटी जिरं घेतले, अर्धा वाटी धणे घेतले आणि इथे ना 2 चमचे मी मेथी दाणे घेतले ना। सर्वात पहिले हे सर्व जिन्नस ना आपल्याला भाजून घ्यायचे। भाजायच्या आधी स्वच्छ कपड्याने ह्या डाळी पुसून घ्यायच्या आणि मग भाजायचं। आपण आहे ना भाजायला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वात पहिले आपण भाजून घेऊया। पण भाजायच्या आधी हे सर्व धान्य स्वच्छ म्हणजे निवडून साफ करून घ्यायचं, नंतरच भाजायचं। म्हणजे कसं, ही भाजणी आहे ना 3 महिने टिकते। आपण 3 महिने आपल्याला हवं तेव्हा आपण थालीपीठ करून खाऊ शकतो। कढई छान तापली ना की त्यानंतर आपण ना गॅस कमी करायचा मीडियम, आणि मग याच्यावरती भाजायला घ्यायचं आहे। सर्वात पहिले आपण इथे ज्वारी भाजून घेऊयात। आपल्याला सर्व धान्य आहे ना असं मंद आचेवरती आहे ना खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। 5 ते 6 मिनिट तरी लागतात आपल्याला ज्वारी भाजायला। हे बघा, इथे ज्वारी आपली छान अशी खरपूस भाजली आहे, कलर पण बदलला आहे बघा, तुम्ही असा गोल्डन कलरसारखा वाटतोय ना। हे बघा, छान खरपूस भाजल्या गेलेली आहे। मला इथे 5 ते 7 मिनिट लागले ज्वारी भाजायला। आता आपण ही काढून घेऊया। हे बघा, इथे परातीमध्ये कॉटनचा सुती कपडा घातलेला आहे, कोरडा आहे आणि खाली ना परात घेतली आहे, बघू शकता। कारण कसं गरम वस्तू आपण परातीत टाकली ना तर घाम येतो ना, मग ती अशी भिजते। मग कपडा ठेवला ना तर कसं ते घामवत नाही, तो कपडा शोषून घेतो। इथे छान आपली ज्वारी भाजली गेली आहे। आता आपण इथे कपड्यावर टाकून घेऊया ना, बाजरी भाजून घेऊया। अगदी छान खरपूस बाजरीसुद्धा आपल्याला छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही इथे बघा, बाजरीचा पण कलर चेंज झालेला आहे आणि हे बघा तडतड आवाज येतो ना, लाया फुटायला लागल्या बाजरीचा, म्हणजे आपली छान अशी इथे बाजरी भाजल्या गेलेली आहे। आपण आता काढून घेऊयात। बघा किती छान बाजरी भाजल्या गेलेली आहे ना, लाया फुटल्यात, हे बघा खमंग असा ना सुवास सुटला आहे। तर गहूसुद्धा आपले टम फुगेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे। हे बघा, आपले गहू पण टम फुगले आणि टणा उडतात, ते लाया होतात, ते अशी छान खमंग भाजली ना आपली भाजणी। गव्हाचा पण कलर बदललेला आहे आणि लायासुद्धा उडतात आहे बघा। आता आपण हे काढून घेऊया। गहू व्हायला वेळ लागत नाही, गहू लगेच होतात, 2 ते 3 मिनटामध्ये गहू छान असे ना भाजून होतात। इथे तांदूळ घेऊया, तांदूळ पण छान असे भाजून घेऊया मस्त, त्याचा रंग बदलेपर्यंत। इथे ना खमंग असे तांदूळसुद्धा भाजले गेलेले आहेत। आता आपण चणा डाळ भाजून घेऊ। चणा डाळसुद्धा आपली इथे छान अशी भाजल्या गेलेली आहे, हे बघा। हे बघा, इथे मुगाची डाळ पण खमंग अशी भाजल्या गेलेली आहे। आता आपण एक एक करून ना सर्व जिन्नस भाजून घेऊया। आता इथे ना आपण धणे भाजून घेऊया।
फक्त 2 मिनिटच, 1 ते 2 मिनिटच असं हलकं असं धने असे वरवर भाजून घ्यायचे, जास्त नाही भाजायचे। हे बघा, बघू शकता इथे धने आपल्या हाताला गरम लागले ना का काढून घ्यायचे। सगळ्यात शेवटी जिरं पण आपल्याला असं हलकंसं साधारण गरम होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, जास्त नाही भाजायचं। आता इथे मी गॅस बंद केलेला आहे, फक्त कढई गरम आहे ना, तर आपल्याला ते कसे मेथी दाणे असे भाजून नाही घ्यायचे, फक्त आता कढई गरम आहे म्हणून फक्त मी टाकलेत आणि लगेच आपल्याला काढून घ्यायचे। आणि हे बघा इथे जिरं पण गरमच आहे ना, तर त्याच्यावरच आपण मेथी दाणे घालूया, म्हणजे कसं ते जिऱ्याने पण ते असे चांगले गरम होतात। नाहीतर कसं मेथी दाणे भाजले ना तर ते कडू लागतात, म्हणून मेथी दाणे जास्त भाजायचे नाही। कधी पण आपल्याला थालीपीठाची भाजणी भाजायची असेल ना, तर हे सर्व आहे ना धान्य एकत्र नाही भाजायचं, वेगवेगळं भाजायचं। वेळ लागला तरी चालेल, कारण कसं काही धान्य भाजायला वेळ लागतो, काही धान्य भाजायला कमी वेळ लागतो। डाळी लवकर भाजल्या जातात, चणे, परत हे गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी भाजायला जरा वेळ लागतो ना, त्यामुळे कसं सगळं वेगवेगळंच भाजायचं, वेळ लागला तरी चालेल। हे बघा, पाहू शकता तुम्ही इथे खमंग अशी आपली भाजणी तयार झालेली आहे। एकदम छान असं खरपूस भाजलेलं आहे सर्व धान्य आपण। आता हे ना थंड झालं का आपण दळून आणायचं। ही बघा इथे आपली थालीपीठाची भाजणी तयार झालेली आहे, दळून आणलेलं आहे। जास्त बारीक नाही आहे, जास्त जाड नाही, अगदी आपण भाकरीत बनवतो ना त्या पद्धतीमध्ये इथे दळून आणलेलं आहे। तर आता ही भाजणी तुम्ही 2 ते 3 महिने सहज वापरू शकतात, कारण आपण ही भाजणी एकदम खमंग अशी भाजलेली आहे। भाजणी दळून आणले ना का डब्यामध्ये भरून ठेवायची, हवं तर प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पण तुम्ही ठेवू शकता, अशी पॅक बंद ठेवून 2 ते 3 महिने आरामशीर पुरते। जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा आपण थालीपीठ करून खाऊ शकतो। व्हिडिओ पूर्ण बघा। थालीपीठ भाजणीची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। आता आपण ह्यातलं काही पीठ घेऊया आणि थालीपीठ बनवूया। आता मी तुम्हाला इथे थालीपीठ बनवून दाखवणार आहे। ते खमंग थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी एक मोठा असा कांदा घेतलेला आहे चिरून, हिरवी मिरची, टोमॅटो, तुमच्याकडे जर काही भाज्या जर असतील ना, पालक, मेथी, तर तुम्ही ती पण यामध्ये घालू शकता। आणि थालीपीठ म्हटलं म्हणजे ना भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, तुम्ही हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण ह्याचं वाटण करून पण यामध्ये घालू शकता, म्हणजे चटणी वाटून। इथे 1 चमचा असं तीळ घेतलेले आहेत, ओवा घेतला 1 चमचा, तो असा हातावरती ना चोळून घालायचा, म्हणजे त्याचा स्वाद छान उतरतो। थोडीशी हळद, थोडं लाल तिखट, थोडी अर्धा चमचा धना पावडर, आणि हे बघा इथे ना थोडं असं जिरं घेतलेलं आहे। चवीप्रमाणे इथे मीठ घेतलंय। असं सकाळी आपण नाश्ता करायचा, आता काय करायचा नाश्ता वगैरे हा आपल्याला प्रश्न पडतो नाही का, तर घरामध्ये जर असं आपलं थालीपीठाची भाजणी असेल तर आपण केव्हा पण ती खाऊ शकतो बनवून नाही का, पौष्टिक पण। आता आपण असं ना थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ घट्टसर असं मळून घेऊया। सर्वात शेवटी आहे ना इथे बघा मी 2 चमचे दही घेतलेला आहे। दह्याने ना एकदम छान असे ना चमक पण येते आपल्या थालीपीठाला आणि खायला पण एकदम चवदार लागतात। आता आपण हे सर्व असं मळून घेऊया। दही असल्यामुळे कसं पाण्याचं प्रमाण पण कमी लागतं ना, पाणी पण कमी लागतं आपल्याला। हे बघा इथे छान असं आपलं पीठ मळल्या गेलेलं आहे। आता आपल्याला लागेल तसे ना आपण गोळे घ्यायचे। हे बघा, त्याआधी ना हाताला असं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि असं गोळा करायचा। आता आपल्याला गोळे किती म्हणजे छोटे पाहिजे मोठे पाहिजे त्या अंदाजाने इथे आपण गोळे तयार करायचे। हे बघा इथे आहे ना एवढे असे गोळे करून घेतलेले आहेत आणि बाकी इथे ठेवलेले आहे। तर हे बघा आता आपण ना थालीपीठ थापायला सुरुवात करूया। तर इथे आपण ना इथे तूप, तेल किंवा पाणी पण असं प्लॅस्टिकला लावू शकतो आणि त्यावरती असा गोळा ठेवून असं आपल्याला हे बघा असं आपल्याला हवा त्या आकारामध्ये थापून घेऊ शकतो। जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही, असे आपल्याला इथे थालीपीठ थापून घ्यायचे आहे। हे बघा इथे ना वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि पाण्याचा असा हात लावून असं मी इथे थापते।
मोठे किंवा छोटे पण करू शकता आपल्याला हवे त्या आकारामध्ये। आणि इथे मध्ये ना असं होळ पाडायचं, असं बोट बुडवायचं पाण्यामध्ये आणि ना असं होळ पाडायचं, म्हणजे कसं थालीपीठ छान असं भाजल्या जातं आणि तापलेलं आहे। तर मी इथे तूप घेतलेलं आहे, इथे बघा असं तूप घेतलेलं आहे। आता गॅस जरा मीडियम करते आणि हे बघा असं थालीपीठ ठेवायचं। सुरुवातीला आहे ना खालची बाजू छान अशी भाजून द्यायची खमंग, आणि असं ना तेल सोडायचं किंवा तूप सोडायचं, तुम्हाला आवडेल ते तुम्ही इथे घेऊ शकता। मी इथे तूप घेतलेलं आहे। आता एक बाजू आपण छान अशी होऊन देऊया। बघा एक बाजू छान झालेली आहे, पाहू शकता तुम्ही। दुसरी बाजू पण छान झालेली आहे। इथे हे आपलं थालीपीठ तयार झालं आहे, हे बघा। वाव, कलर पण बघा किती सुंदर आलाय। आता अशा पद्धतीमध्ये आपण थालीपीठ करून घेऊया। हे बघा इथे छान असं खमंग असे आपले थालीपीठ तयार झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही। इथे छान असे आपले थालीपीठ तयार झालेले आहेत, चवीला तर अप्रतिम झालेले आहेत। हे बघा मस्त मऊ लुसलुशीत असे झालेले आहेत, बघू शकता तुम्ही। हे बघा छान इथे दही घेतलेलं आहे, मस्त दह्याबरोबर असं तुम्ही खाऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।